प्रेक्षकांनो, विधानसभा 2024ची रणधुमाळी सुरू झाली असून आज आपण अचलपूर मतदारसंघामध्ये आलो आहोत। येथील दबंग नेता अर्थात आपला भिडू बच्चू कडू प्रहारचे अधिकृत उमेदवार ज्यांचं निवडणूक चिन्ह आहे बॅट आपल्यासमोर आहेत। सर, काय सांगाल आपण? निवडणूक आहे आणि नेहमीपेक्षा काही वेगळी आहे। एवढा उत्साह आणि एवढा जोश जल्लोष पहिल्या निवडणुकीतही नव्हता, तेवढ्यापेक्षा जास्त पटीनं वाटते 25 वर्षात आमचा कार्यकर्ता डगमगला नाही, मतदार पण आमच्या दूरपासून दूर गेला नाही आणि नेहमीच्या निवडणुकीपेक्षा ही निवडणूक अधिक सोपी झाली आहे। सर, यावेळेस आपले प्रचाराचे मुद्दे काय काय आहेत? आम्ही एकंदरीत विचार जर केला का सगळ्या इकडे सगळे राष्ट्रीय पक्ष जात धर्म पंथ धर्मयुद्ध तयार करण्याचा प्रयत्न करतं। काँग्रेस मुस्लिम आणि बौद्धची भूमिका घेऊन किंवा ते मतं आपले कसे राहील अशा प्रयत्न करतं। भाजपा हिंदू मतावर राज्य करण्याचा प्रयत्न करतं। पण आम्ही या दोघातल्या मधातला समस्या आणि इथले काही मुद्दे जे महत्त्वाचे आहे, जे देशाला उच्च शिखरावर नेण्याचं काम करेल, इथल्या या देशाची मजबूती मतदारसंघाची मजबूती अर्थातच धोरणं जे आहे ते अधिक जिथं वंचित आहे जिथं पाणी जात नाही तिथं नेण्याचे धोरणं असले पाहिजे। आता सगळे उद्योग चाकणला जात असेल तर तालुक्यावर उद्योग उभं राहण्याचं धोरण घेण्याची गरज असतं। शिक्षणाची जी ताकद आहे, जे पैशाशिवाय आता शिक्षणच भेटत नाही, त्यामध्ये प्रचंड वेगळ्या तरतुदी करणं गरजेचं आहे। आज आरोग्याची व्यवस्था जर आपण पाहिली महाराष्ट्राची म्हणा का हिंदुस्थानची, कोरोनाचा काळ असा होता का लोक पायरीवर मरत होते पण बेड उपलब्ध नव्हता। आजही आपण स्थिती अशी आहे का सरकार काँग्रेसचं येऊन गेलं, भाजपाचं येऊन गेलं, पण यामध्ये प्रामुख्यानं जो बदल व्हायला पाहिजे होता त्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या झाल्याच नाही, कारण बजेटमध्ये तरतूद ते कमी ठेवली। आज बजेटचा जो विषय आहे, या देशामध्ये जातीय आणि धार्मिक विषमतेपेक्षा आर्थिक विषमता खूप जास्त आहे। म्हणजे आमदाराचं घराचं आणि त्याचं जर मंत्र्याचं जर क्वार्टर पाहिलं तर संडास 15 लाखावर होते आणि गरिबाची घरकुल योजना मात्र 1.25 लाखात का अडतो? मुद्दा आर्थिकतेचा आहे। आणि मग हे सगळे सामान्यांचे प्रश्न साधं व्यापार जगात असू द्या किंवा शेतकरी म्हणून जगू द्या किंवा मजूर म्हणून, हाय त्या व्यापाराला मजबूती देण्याची एकही योजना सरकारकडे नाही। आणि शेतकरी जे आपण पाहतो का सोयाबीनचे भाव 7,000ची शिफारस केली, राज्य सरकारनं केलेल्या भावाची शिफारस 7,000 आहे आणि केंद्रानं जाहीर केलेले भाव 5,000 आहे। एका क्विंटलला मागं आम्ही पाहतोय 50% घाटा आहे। म्हणजे स्वामीनाथन आयोग काय म्हणतं की जो काँग्रेसनं स्थापित केला होता 2000ला आपण स्वीकारला होता 6ला, काँग्रेसनं 15 वर्षात त्याची अंमलबजावणी केली नाही, भाजपानं पण ते काही हाती घेतला नाही। नोकर वर्गाचा पहिला दुसरा तिसरा चौथा सातवा 8वा वेतन आयोग घेतं, पण शेतकऱ्याचा स्वामीनाथन आयोग मात्र मंजूर होत नाही। 50% नफा धरून किमान भाव भेटल्याशिवाय शेतकऱ्याची आत्महत्या थांबू शकत नाही, हे तिवार सत्य आहे। पण त्याची अंमलबजावणी होत नाही, त्यावर सरकार बजेट ठेवत नाही। बजेट जे येतं ना भाऊ, 100 रुपये जर गावात आले तर त्याचे 75 रुपये हे प्रशासकीय खर्च, कर्मचाऱ्याच्या अधिकाऱ्याचा नेत्यांचा पगारावर खर्च होते, 25% आम लोकांसाठी शिल्लक राहतं। हा बजेटचा ढाचा बदलणं गरजेचं आहे। सरकार बदलली पण ढाचा तसाच ठेवला, योजनेचं नाव फक्त बदललं, झेंड्याचा रंग बदलला, पण बजेट तसंच राहिलेलं आहे, त्यावर काम करायचं आहे। भाऊ, राज्यात आपण तिसरी आघाडी काढली आणि या तिसरी आघाडीच्या किती सीटा येतील आणि तिसरी आघाडी करण्याचं कारण काय? आम्ही परिवर्तन महाशक्ती उभी केली आहे आणि एकंदरीत आपण पाहतोय का किमान मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे निवडणुकीमध्ये। मुद्देच आहे, मग कोणत्याही वर्ग घटकाचे असो, ते व्यापारी असो, शेतकरी असो किंवा मजूर असो किंवा जे काय पीडित लोक असेल, जो काय अनुशेष भाग असेल, साधं लाईन असेल, जे भेटणारी विद्युत लाईन कशी भेटतं, त्या व्यापाऱ्याला एखादा उद्योग सुरू करायचा असेल तर त्याला कशा अडचणी असतं, ह्या सगळ्या गोष्टीवर हे चर्चेला येणं गरजेचं आहे। आज तुम्ही जर पाहिलं तर एकमेकावर टीका टिप्पणी होतं, मुद्द्यावर बोलत नाही। मुंबईची 6,000 हेक्टर जागा फक्त 6 लोकांच्या हातात आहे। मुंबईत 34,000 हेक्टरवर बसली आहे,
6,000 एकर जमीन 6 लोकांच्या नावानं आहे. गोदरेजच्या हाती ते 3,000 हेक्टर जमीन आहे. एका इकडे तुम्हाला घर बांधायला जागा नाही. मुंबईत 4 एकूण चौफेर आम्ही पाहतो अडचणीत आली आहे. तर हे जे मुद्दे असायला पाहिजे होते ते मुद्दे नाही आहे, म्हणून तिसरी आघाडी आहे. दुसरं आपण पाहतो का 122 जागा आपण उभ्या केल्या, त्यातल्या प्रहारनं 40 जागा उभ्या केल्या आहे. आम्ही 15 ते 16पर्यंत आम्ही खूप ताकदीनं आहोत. एक पहिला नंबर, दुसरा, तिसरा असा आहे. आणि त्याच्यातल्या 10 जागा तरी निष्ठ आमच्या बाजूनं येईल. 3 तर आम्ही स्टँडिंग आमदारच आहे, राजकुमार, मी आणि गोंदियाचा. बाकीचे सगळे आपण पाहतोय का अतिशय, मी आता जेव्हा महाराष्ट्रभर फिरतो तर प्रचंड प्रतिसाद आहे. आणि आम्ही धर्म जातीपेक्षा इथे महत्त्वाचं, प्रत्येकानं आपापला धर्म प्रिय आहे. मंदिरात प्रार्थना व्हावी, मस्जिदीमध्ये नमाज पडावा. पण मी जेव्हा आम्ही रस्त्यावर येतो तेव्हा आम्ही या राष्ट्राची पूजक व्हावं, तिरंगाचे पाईक राहावं, त्याच्यासाठी मरावं कटावं, या भूमिकेतूनच समोर जावं लागेल. शांती हे उन्नतीचं लक्षण आहे. एखाद्या घरात जर शांतता नाही आहे तर पैसा असून फायदा नाही. आणि म्हणून शांतीच हे माणसाला एक वेगळ्या प्रकारची दिशा देतं. ज्या देशामध्ये जाती धर्म नाही आहे, अर्थात चायना जर आपण पाहिला तर त्यानं अमेरिकेला मागं टाकलं आहे. अर्थात जाती धर्माचे गणित तिथं नेहमी वारंवार येत नाही, दंगली उसळत नाही, भांडणं होत नाही. लोक एकजीव होऊन, जर्मनसारखा देश आज राष्ट्राशिवाय दुसरं काही मानत नाही. आजही तो देश वर्षातून 2 ते 4 दिवस सगळे नागरिक देशासाठी देतात. आज ते भारतात का होत नाही, हाही प्रश्न आहे. आणि हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही समोर जातो आहे. सर, यावेळेस हिंदी भाषिक आपल्यासोबत किती आहेत, काय सांगा? सगळेच भाषिक आहे असं तर मी करत नाही. पण आता तुम्हाला माहीत आहे का, व्यापारी वर्गानंच मिटिंग घेतली, जास्त तर हिंदीच भाषिक आहे. आणि मी हा कधी भेदभावही पाहिला नाही आणि तो करणारही नाही. मी ठरवलं का माझ्या आयुष्यात जात धर्म पंथ घेऊन मला मत मागायची वेळ येईन तर मी ते तेव्हा निवडणूक लढणार नाही. आणि अशी व्यवस्था आपण निर्माण पण करणार नाही. काम आणि कामाच्या ताकदीवर आपल्याला हे मतदान जिंकायचं आहे. आणि निवड मतच घ्यायचं नाही तर आशीर्वाद पण घ्यायचे. सर, ही बैठक व्यापारी वर्गानेच घेतली. आपल्या आधी मी अनेक व्यापारी वर्गांशी बोललो, त्यांनी तोंड भरून तुमचं कौतुकच केलं, कामाचं पावतीच दिली. परंतु आणखीही व्यापाऱ्यांसाठी असं काय करायला पाहिजे जे तुम्हाला वाटते? किंवा मला असं वाटतं का जसं आपण बचत गटाची बांधणी करतो तशी तालुक्यावरच्या व्यापाराची एक गट बांधणी झाली पाहिजे. आणि त्याच्यातून एकत्रित होऊन 2-3 गट तयार करून त्या तालुक्याच्या माध्यमातून कुठले उद्योग उभे करता येईल, त्याला कशा पद्धतीनं प्रोत्साहन देता येईल ते होणं गरजेचं आहे. आपण असं नाही म्हणत का सरसकट व्यापारी प्रत्येक वेळेला नफ्यातच असतं. घाटा येतं, तो घाटा कव्हर करण्यासाठी काय योजना आहे? जर सरकारच्या धोरणामुळे जरा प्लॅस्टिक बंदी केली, प्लॅस्टिकची दुकानं बंद झाले ना, त्याला सावरण्याची ताकद बजेटमध्ये कुठं आहे? कुठे व्यवस्था? आत्महत्या केल्या बऱ्याच व्यापाऱ्यानं. पण ही जी आहे खालच्या स्तरावरच्या सरकारच्या धोरणामुळे जेव्हा व्यापारी मरतं खालचा, तेव्हा उभं राहण्याची व्यवस्था नाही. मोठ्या व्यापारासाठी आहे ना, अदानी अंबानीसाठी तुम्ही करोडो रुपये माफ करता, लागन तेवढ्या योजना देता. लहान व्यापारासाठी एखादी योजना दाखवा ना मला, ती निर्माण करणं गरजेचं आहे. यावेळेस जिल्ह्यात प्रहारच्या किती सीटा येतील आणि समर्थकांच्या किती येतील? मला वाटतं जिल्ह्यामध्ये आमचे राजकुमारजी आहे, मी आहे, अरुण वानखळे पण चांगली लढत देत आहे. मला वाटतं आम्ही 2-3 वर तर आरामशीर जाऊ. तुमच्या प्रचारासाठी कोणता प्रमुख नेता येऊ शकतो? नेता माझ्याजवळ आहेच नाही. मी नेता आहे पण कार्यकर्ताच आहे, तुम्हाला माहीत आहे. माझ्यासारखा भाग्यवान कार्यकर्ता दुनियात कुठं सापडत नाही. 25 वर्षात मला मतदारही तुटला नाही, कार्यकर्ताही तुटला नाही. भाग्य असं आहे का सगळ्याच जाती धर्मातले लोक माझ्यासाठी उभे राहते. आणि त्यासाठी अशा माणसाला नेत्याची गरज तरी काय पडते? एकदा मतदार उभा राहिला का नेत्याचं काही पावर चालत नाही. त्याच्यानं आमच्याजवळ मतदाराच्या स्वरूपातून वावर आहे, म्हणून बच्चू कडूची पावर आहे. तर माळी समाजांचं मला वाटतं जातीने आपण बोलू नये, पण माळी समाजाने आम्हाला प्रचंड पाठिंबा दिला. आज जे भाजपची जी स्थिती आहे ना भाऊ, तर भाजप ज्यांनी उभी केली या जिल्ह्यामध्ये ते सगळे भाजपच्या बाहेर आहे. तुम्ही बघा एकत्रित, म्हणजे रसे आणि रसेचा पुरा परिवार आजपासून भाजपात होते, RSS पासून. विनायकराव दादा असेल, सगळेजण.
ते आज कुठं भाजपामध्ये दिसतं. अनिल बोंडे अपक्ष होता, शिवसेनेत आला, ते भाजपमध्ये आले, ते विधानसभेत पडले, ते राज्यसभेचे सदस्य झाले. म्हणजे मग कमालच आहे बरं हे सगळी. म्हणजे काम करणारा, कष्ट करणारा भाजपचा माणूस राज्यसभेवर जाऊ शकला नाही, पण विधानसभेत पडणारा माणूस राज्यसभेवर गेला. आमची नवनीतताई राणा मागच्या वेळेस काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर उभी राहिली, ती आता विदर्भाची नेता झाली आणि जिल्ह्याच्या प्रमुख स्थानी बसली. तुषार भारतीला तुम्ही काढून टाकलं, जगदीश गुप्ताले तुम्ही पक्षातून बाहेर काढलं. ज्यानं अंगावर गोटे खाल्ले, मार कष्ट केले, त्याले तुम्ही या लोकांसाठी पक्षातून बाहेर करताय. अशी अवस्था एवढ्या मोठ्या पक्षावर येत असेल तर पार्टीच राहील नाही. तुमचे पार्टीतल्या कार्यकर्त्यांना खस्ता घातल्या, ते कुठं भाजपात दिसतं. केवळराम काळे आला आणि भिलाव करले, आज मतदानाची व्यवस्था आली. सगळ्या इकडे हा गोंधळ मोठा बेकार आहे. सर, नवनीत राणाचं तुम्ही नाव घेतलं, ते प्रत्येक त्यांच्या प्रचार सभेत किंवा त्यांच्या बाईट्समध्ये तुमच्या विरुद्ध आगपाखड करतात, त्याबद्दल काय सांगा? ते मुद्दे नाही ना. काय झालं ते काय म्हणतात, बच्चू कडूंना संत्रा प्रक्रिया एकही उभा केला नाही. म्हटलं बा, खासदार होते तुम्हाला, का आम्ही तुम्हाला बांधून ठेवलं होतं काय? आणि तुम्ही काय आलू शिलायला गेलते का तिथं? तुम्ही करायला पाहिजे होता 5 वर्षात. आता मी 15 कोटीचा प्रकल्प उभा केला, मला निजामपूरला उभा आहे. आपलं 4 देशात त्याचा ज्यूसही गेला. प्राथमिक आम्ही तपासण्यासाठी आणि प्रयोग म्हणून आपण 15 कोटीचा संत्रा प्रोसेसिंग युनिट उभा झालेला आहे. ते प्रोसेस पण झालेलं आहे. आता तो 200 कोटीचा आमचा प्रस्ताव आहे. तुम्ही देवेंद्रजीनं, आमचे बोंडे कृषी मंत्री होते, दोंडा कुरोळ्या मारल्या, त्या कुदळ्या मारल्या, त्या वर उडले. प्रकल्प तर सोडा, वीट यायला पाहिजे होती, ते आले नाही. आता इथली फिनले मिल बंद झाली आणि ते म्हणते बच्चू कडूंना बंद केली. अरे बाबा देवा, पुऱ्या देशातल्या 323 मिल बंद झाल्या, त्या म्या बंद केल्या काय? म्हणजे उठसूट बच्चू कडूला बदनाम करायचं. काँग्रेसच्या राज्यात फिनले मिल सुरू झाली, ते बच्चू कडूच्या खरं तर प्रयत्नामुळं. जेव्हा आबा माले मित्र होते, आम्ही मित्रासारखे संबंध होते. उपमुख्यमंत्री मी शरद पवार साहेबाला भेटायला गेलो, शरद पवारने वाघेले साहेबांची भेट घालून दिली. वाघेले साहेबांनी सही मारली, त्यांनी सांगितलं CM साहेबाचं तुम्ही शिफारस आणा. चतुर्वेदी प्रयत्नात होते. आम्ही CM साहेब विलासराव देशमुखची शिफारस घेतली. मी तिथं त्यांना गेलो, वाघेला साहेबांना पुन्हा भेटलो. मिल सँक्शन झाली. बंद पडलेली मिल बच्चू कडूनं सुरू केली आणि आता भाजपच्या राज्यात ते मिल बंद पडली. भाजपच्या राज्यात मिल बंद पडली, त्याचा रोष माझ्यावर. बच्चू कडून मिल बडनेरातल्या 2 मिल बंद आहे ना भाऊ, त्याचं काय झालं? हे जे लोक आहे, लोक एवढे मूर्ख कसे बनतात याचंच मला नवं वाटते. का ज्या बाईनं पक्ष म्हणून कधी पाहिलाच नाही, पक्षावर कधी निष्ठा ठेवली नाही, आजही जर केंद्र सरकार पडलं आणि राज्य सरकार पडलं तर बाई कुठं जाईन काही सांगता येते काय? काही सांगता नाही येत. पण अशी अवस्था, म्हणजे मला वाटते का फक्त पद आणि पदासाठी देव बच्चू कडू आम्ही असं केलं नाही. 20 वर्ष लढलो, झिजलो, 350 गुन्हे दाखल झाले, 115 वेळा रक्तदान केलो, प्रचंड कामात राहिलो आम्ही. आम्हालाही पक्षात जाता आलं असतं, सोपी राजनीती करता आले असते, आम्ही नाही स्वीकारली. आम्ही हा धंदा केला नाही. आम्ही विकासासाठी पवित्रा बदलवला असेल, पण त्याच्यातून आम्ही विकास साध्य केला. आमचं पद आम्ही नाकारलं, पण आम्ही जे केलं ते विकासासाठी केलेलं आहे. पण आमच्यावर उडसूट आरोप करून काय साध्य होणार आहे म्हणते मी पाडलं. मग मी पाडलं असं म्हणता, तर भाजपचे किती लोक तुमच्यासोबत होते? किती लोक होते? तुमचे पती महोदय, आपली पत्नी उभी राहते तर सांभाळून घ्यायचं असतं का नाही? आता मला जर उभं राहायचं आहे तर मी सगळे राम राम प्रेमानं म्हणणार का नाही? ते या 6 महिन्यात बच्चू कडूला शिव्या घालू दे, त्या यशोमतीला शिव्या घालू दे, त्या काय म्हणते प्रवीण पोटेले, त्या तुषार भारतीले. भाऊ, खासदाराची भूमिका खालच्या लोकांना घेऊन जायची असते, पक्ष नसतं. अडसूळ साहेब होते, त्यांनी पक्ष विसरून सगळ्याला घेऊन जायची भूमिका घेतली, म्हणून ते निवडून आले. तुम्हाला ते जमलं नाही. सर, सरकार कोणचंही असो, तुम्ही जनतेच्या हितासाठी विद्रोह करता, हा कलेजा माणसाचा आहे तुमच्यात का वाघाचा आहे? काय सांगाल? वाघाचा आहे कलेजा थंडा पडून, हा बच्चू कडू कार्यकर्त्याचाच कलेजा आहे. भीती नाही वाटत काय बाग, आपण एकटा आहोत? तुम्ही सांगा, माझ्यावर 350 गुन्हे आहे भाऊ. 4 गुन्ह्यात मला 4 वर्ष सजा झाली. आम्ही इंच मार तरी डगरू मगलो का? मी जर अपीलमध्ये गेलो नसतं जेलात राहिलो असतो. आता 350 गुन्हे घेऊन फिरतो राव. पुऱ्या हिंदुस्थानात एक तरी आमदार दाखवा बरं.
आणि एक काही गुन्हा स्वतःसाठी नाही. नाही, एवढी हिंमत म्हणजे मोठी गोष्ट आहे. भाऊ, हा छत्रपतीचा महाराष्ट्र आहे, हा अहिल्या देवळकर होळकरचा महाराष्ट्र आहे. आणि आम्ही पाहतोय का ही जी भूमिका आहे ह्या सगळ्या भूमिका आपण पाहतोय. मग महाभारतातून आम्ही काही घेतलं, काही रामायणातून घेतलं, काही बाबासाहेब मुंगरेपासून आम्ही काही शिकलो, भगतसिंगांना आम्हाला शिकवलं. 24व्या वर्षी हसत हसत जर फासावर जात असाल तर आम्हाला फासावर थोडं जावं लागते, गुन्हेच दाखल झाले. त्याच्यानं वो कलेजा कभी कभी भगत सिंग याद आ जाते और हम आगे बढ़ जाते. तर प्रेक्षकांनो, हे होते आपल्यासोबत वाघाचा कलेजा असलेला आपला भिडू बच्चू कडू. सर, तुम्ही वेळातला वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.